बाबांचा निरोप गेला अजयकडे आणि तो हातातील कामं चटाचट आटपून बायको लेकीला बरोबर घेत दुबईहून निघाला। अजय येईपर्यंत अशोकरावांची बॉडी घरून हलवली नव्हती। तशी अशोकरावांचीच इच्छा होती। प्रचंड जीव होता बाप लेकाचा एकमेकांवर। बापाच्या चपला मुलाच्या पायात यायला लागल्या की त्याला आपला दोस्त समजावं हे फक्त म्हणण्यापुरतं असतं, कारण 90% घरांमध्ये मुलाची पावलं जशी जशी मोठी होत जातात त्याची बापाबरोबरची ठसन खरं तर वाढूच लागते आणि बापा एवढी वा त्याच्याहूनही मोठी पावलं झाल्यावर तर पाऊल वाटच वेगळी तयार होते। मग आई नावाचा पूल उभा राहतो, दोन्ही पाऊल वाटा सांधायला, इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे पोहोचवायला। पण अजय अशोकरावांच्या बाबतीत मात्र असं काही झालं नव्हतं। कस्टम्समध्ये उच्च पदस्थ असलेले अशोकराव मुळातच जिंदा दिल होते। अजयने पॉलिटेक्निकला पेनला ॲडमिशन घेतली आणि अशोकरावांनी त्याला अतिशय गोडीत सांगितलं होतं, अभ्यासाच्या प्रेशरखाली सिगरेट दारू वगैरे सुरू केलीस तर तिथे येऊन तीच बाटली तुझ्या डोक्यावर फोडेल। पोरी बाळींची लफडी केलीस तर अशा ठिकाणी मारेन की समोरून येणाऱ्या कुठल्याही मुलीकडे बहीण म्हणून बघण्याशिवाय गत्यंतरच उरणार नाही। ड्रॉप वगैरे बसला तर? अजयने बाबांना मध्येच थांबवत कान पकडून खात्री दिली होती की असं काहीही होणार नाही। इंजिनिअरिंगची डिग्री मिळेपर्यंत मग मान मोडून अभ्यास केला होता अजयने। खुश झालेले अशोकराव स्वतः घेऊन बसले होते त्याच्या इंजिनियर लेकाला बारमध्ये। स्टान्सवरूनच जसा बॅट्समनचा क्लास कळतो तसं पहिल्या पेगवरूनच मुलगा प्लेयर आहे की नाही ते ओळखायला। पण अजय 60तच झेलपांडला नी अशोकरावांनी सुस्कारा सोडला होता। त्यानंतर मात्र अशोकरावांनी अजयच्या कुठल्याच निर्णयात कधीच डोकं खुपसलं नव्हतं। अजयचे जॉब्स, त्याने पसंत केलेली मुलगी, तिच्याशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय, लग्नानंतरचं त्याचं प्लॅनिंग, अजयला दुबईत मिळालेली ऑपॉर्च्युनिटी अगदी कशातही आडकाठी केली नव्हती अशोकरावांनी। त्यामुळेच अजयच्या मनातही त्याच्या बाबांबद्दलचा रिस्पेक्ट कायमच टिकून राहिला। त्यांच्याजवळ असतानाही आणि गेली 2 वर्ष त्यांच्यापासून दूर असतानाही तर बाबांना अग्नी दिला अजयने। त्याची कामं विधिवत पार पाडली आणि आठवड्याभराने अजय पुन्हा दुबईला परतण्याचं पाहू लागला। पॅकिंग करत असलेल्या अजय अमितच्या पुढ्यात आसावरी बाई येऊन उभ्या राहिल्या। दोघेही जागचे उठत उभे राहिले। अजय बोलला, बाई तुम्हाला सांगणारच होतो, सुट्टी संपत आली आहे माझी, त्यामुळे आता आम्हाला परतायला हवं। तुम्ही एकट्या पडाल बाबांच्या महागारी म्हणूनच अमिताला तुमच्याशी बोलायला सांगितलं होतं मी आमच्यासोबत तिथे चालण्याबद्दल। पण अमिता म्हणाली की तुम्हाला इथेच राहायचं, तुमचा चॉईस आहे अर्थातच, पण आला असतात आमच्याबरोबर तर ठीक आहे, आम्ही वर्षातून 2-1 चक्रा मारूच। बाई तुम्ही काळजी घ्या स्वतःची। पण आसावरी बाईंनी किंचितसं हसत दोघांनाही खाली बसण्याची खूण केली। ओढणीच्या एका टोकाचा बोळा करत तो दोन्ही हातात पकडून बोलू लागल्या त्या। थोडंसं बोलायचं होतं। ऐकाल दोघं, तुझ्या बाबांनी माझ्याशी लग्न केलं तेव्हा 8 वर्षाचा होतास तू अजय। माझ्याशी कधीच फटकून वागला नाहीस, पण मला कधी आई म्हणून हाक मारली नाहीस तू। खरं तर तू मला तुझी आई म्हणून स्वीकारलंच नाही। बाई बाई म्हणतोस तू मला, थोडंसं मागे जाते। 17 वर्षांची होते मी फक्त, कॉलेजमध्ये शिकत होते। आमच्या कॉलेजचा युवा होता तो, मला 2 वर्षांनी सिनियर, उंच, देखणा, गोरापान, राजबिंडा। अभय प्रचंड इंटरेस्ट असे त्याला राजकारणात। एका नगरसेवकाच्या पिलावळीची कॉलेजमध्ये असलेली मोनोपॉली मोडून काढत इलेक्शन्स जिंकला होता तो। खूप झटायचा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, पण कुठल्याही प्रकारची गुंडगिरी न करता आमच्या कॉलेजचा सेक्रेटरी होता तो आणि एक अतिशय उत्कृष्ट गायकही। नकळतच खेचले गेले होते मी त्याच्याकडे आणि तोही माझ्याकडे। आम्ही दोघे हळूहळू पुरते गुरफटत गेलो होतो एकमेकात आणि एका बेसावध क्षणी जादुई होते ते दिवस, बेधुंद, बेछूट, बेलगाम। आणि एके दिवशी कॉलेजमध्ये बातमी येऊन धडकली की अभयवर कोणीतरी प्राणघातक हल्ला केलाय। मी सैरभैर झाले होते, काहीच कळायला मार्ग नव्हता। उलटसुलट बातम्या पसरत होत्या आणि 4-1 दिवसात कन्फर्म बातमी आली की अभय गेला। मी पूर्णतः कोसळले होते, हादरले होते। मी अभयपासून प्रेग्नंट राहिले होते। घरी सगळं खरं सांगण्या वाचून काही पर्याय राहिला नव्हता। दोन्ही घरी कळल्यावर माझे आई बाबा ना अभयचे आई बाबा कोणीच माझ्या बाजूने उभे राहिले नाहीत।
एकटे पडले होते. मी आत्महत्याच करणार होते की एक देव माणूस माझ्या आयुष्यात आला. माझ्या त्याही अवस्थेत मला स्वीकारायला तयार होता तो. पण मी अभयला विसरणं निव्वळ अशक्य असल्याने नकार दिला त्याला. मी अजिबात त्रागा न करता मला दुसऱ्या शहरात घेऊन गेला तो. तिथे माझी सगळी व्यवस्था केली त्याने. तिथल्याच हॉस्पिटलमध्ये मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तो देव माणूस मला आणि माझ्या मुलाला परत घेऊन जायला आला. आता आम्हा दोघांनाही स्वीकारायला तयार होता तो. पण मी फक्त माझं बाळ सुपूर्त केलं त्याच्याकडे आणि गेले निघून लांब. मातृत्व त्यागून माहीत नाही नक्की काय ठरवून मनाशी कलकत्त्याच्या एका सेवाभावी संस्थेच्या कामात मी झोकून दिलं स्वतःला. राबले परक्यांसाठी, स्वतःचं कोणी विसरायला. आणि जेव्हा अभय पूर्णपणे मनातून विरला माझ्या, मी परतले 8 वर्षांनी त्या देवमाणसाकडे, माझ्या बाळाकडे. तो देवमाणूस होता अभयचा मोठा चुलत भाऊ अशोक. तुझे बाबा आणि ते माझं बाळ म्हणजे पाठीवर नाही तर छातीवर वाहिलेलं इतक्या वर्षांचं ओझं उतरवून सोफ्यावर बसल्या होत्या आसावरीबाई धाडकन. हमसून रडू लागल्या त्या. अजय सुन्न होऊन डोकं गच्च धरून बसलेला. हे सगळं ऐकून अमिताला नेमकं काय करावं कळत नव्हतं आणि निश्चलपणे बसून होती ती जागच्या जागी. इतकी वर्ष ज्यांना आपण आपले बाबा समजत होतो ते आपले बाबा नव्हतेच. आणि इतकी वर्ष आपण ज्या बाईंना आपली आई समजत नव्हतो ती आपली सख्खी आई आहे हे कळून समूळ हादरला होता अजय. थोडा वेळ स्वतःशीच केलेलं द्वंद्व आटपून स्वतःला सावरून ताट बसला अजय. आसावरी बाईंकडे बघून बोलला तो. हे मला त्यावेळीच सांगायचं होतं जेव्हा तुम्ही परतून आला होता आणि मी अवघा 8 वर्षांचा होतो. किंवा हे मला आत्ताही सांगायचं नव्हतं जेव्हा बाबा राहिले नाहीयेत आणि मी निघायच्या तयारीत आहे. आसावरी बाई आपले डोळे कोरडे करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत बोलल्या. त्यावेळी तुला खरंच सांगू नये ही माझी इच्छा होती, कारण अशोक स्वतःचा जीव ओवाळून तुझं पालन पोषण करत होता. एक पालक म्हणून घ्यायचा हक्क फक्त आणि फक्त अशोकचाच होता. म्हणूनच पुन्हा एकदा मनावर मोठा दगड ठेवून मी सख्ख्या मातृत्वापासून वंचित राहिले. तुझी सावत्र आई म्हणून वावरत राहिले. कदाचित मी पळून गेल्याची ती शिक्षाच होती मी स्वतःला दिलेली. आणि जी काय वस्तुस्थिती आहे ती तुला सही सांगावी आता ही इच्छा होती अशोकची, शेवटची इच्छा. खरं तर म्हणूनच विवश होतं मला तुला हे सगळं सांगावं लागलं. अजय उठला आणि काहीही न बोलता आतल्या खोलीत निघून गेला. अमिता अजूनही जागीच बसून होती थिजल्याप्रमाणे. आसावरी बाईंचे डोळे पुन्हा मूळ पदावर येत वाहू लागले होते. काही वेळातच अजय बाहेर आला आणि अमिताला म्हणाला, अमिता तू अस्मीच्या स्कूल ॲडमिशन बाबत इथे चौकशी करायला सुरुवात कर. मी एकटाच जातो दुबईला. माझ्या ऑफिसमध्ये बोलून मी आमच्या मुंबई ऑफिसमध्ये ट्रान्सफर मागून घेतो. नाही झाले तयार तर जॉब सोडून परत येतो इथे. मी इथे आल्यावर तू जाऊन एकदा तिथल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला. पण आता एकटं नाही सोडायचं आपण. बाय. आय मीन आईला. मगापासून निश्चल बसलेली अमिता आता मात्र रोखू शकली नव्हती तिचे अश्रू. आणि मगापासून रडू रोखू न शकलेला आसावरी बाईंच्या डोळ्यातून अचानक अश्रू आटले होते, अनपेक्षितरित्या मिळालेल्या अपरिमित आत्यंतिक आनंदामुळे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.